नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 2023ची जी मुख्य परीक्षा झाली होती त्या मुख्य परीक्षेमधील इयत्ता दुसरीचे गणित या विषयामधील आपण 1 ते 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचा सराव करू शकता. आज आपण राहिलेले 2 विषय म्हणजेच बुद्धिमत्ता आणि विज्ञान म्हणजे सायन्स या 2 विषयामधील 50 प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका मिळते तेव्हा बुद्धिमत्ता या विषयाच्या खाली इथे तुम्हाला अक्षरमालिका दिलेली असते. जेव्हा तुम्हाला ही अक्षरमालिका दिसते त्यावेळी तुम्ही एक काम करायचं आहे की डावीकडून ए पासून ओ पर्यंत अंक लिहित जायचं. म्हणजे पहिला अंक येणार, पहिला अक्षर येणार ए आणि शेवटचं अक्षर 15वा अक्षर येणार ओ. तसेच उजव्या बाजूकडून म्हणजे उजव्या हाताकडून सरळ तुम्ही परत 1 ते 15 असे प्रत्येक अक्षराला अंक लिहायचे आहेत. ओ येणार पहिल्या स्थानी आणि ए येणार 15व्या स्थानी. हे का करायचं? कारण का अक्षरमालिकेवरील जेव्हा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळी आपण हे जे अंक दिलेले आहेत त्याच्यानुसार त्याच्या स्थानानुसार आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आपला वेळ वाचेल. चला तर मग सुरुवात करूया. 51 ते 75 बुद्धिमत्ता या विषयामधील प्रश्न सोडवण्यासाठी. बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? गाय, दूध, कोंबडी, प्रश्नचिन्ह. मग इथे समसंबंध काय लावला आहे बघा. गाय, दूध. गाय ही आपल्याला दूध देते तर कोंबडी आपल्याला काय देते? म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोंबडी करून आपल्याला काय मिळतं ते लिहायचं आहे. मग 4 पर्याय जे दिलेले आहेत त्या 4 पर्यायापैकी दूध, पाणी, अंडे, दही हे काय मिळतं? तर कोंबडीपासून आपल्याला अंडे मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावा लागेल. आता प्रश्नाचे उत्तर आपण शोधतोय. ते शोधल्यानंतर त्या पर्यायाचा गोल तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित रंगवायचा आहे. उत्तरपत्रिका ही कॉम्प्युटरद्वारे चेक केली जाते त्यामुळे गोल व्यवस्थित रंगवला पाहिजे. जरासुद्धा बाहेर जाऊन चालणार नाही किंवा अर्धवट गोल रंगवलेला चालणार नाही. तुम्हाला त्या प्रश्नाचे गुण मिळणार नाहीत. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा संख्या मालिका दिलेल्या आहेत. 6, 11, 69, 83, 79, 53, 102, 57, 35, 46 या संख्या मालिकेतील डावीकडून 6वी संख्या कोणती? आता डावीकडून 6वी संख्या विचारली. डावीकडून म्हणजे डाव्या हाताकडून 6वी संख्या म्हणजे इकडून सुरुवात करायची. पहिली कोणती आहे? 1, दुसरी आहे 11, तिसरी आहे 69, चौथी आहे 83, पाचवी आहे 79 आणि 6वी आहे 53. मग 53 ही संख्या 4 पर्यायामध्ये कुठे आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावं लागेल. ही बघा 2023ची जी प्रश्नपत्रिका झाली होती ती बघायला गेलं तर सोपी होती आणि त्याच पद्धतीने जरा जे पर्याय होते ते जरा फसवे होते. त्यामुळे अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला पुढे पण मिळून जाईल. त्यामुळे ह्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे तुम्हाला येणारी जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारे कोण? वांगे, टोमॅटो, पाणी, ढबू मिरची. जेव्हा गटात न बसणारे कोण असं विचारलं जातं तेव्हा 4 पर्यायापैकी 3 पर्यायांचा एक गट तयार होतो आणि तो गट कसा तयार झाला आहे ते पाहायचं आणि जो पर्याय किंवा ज्या पर्यायामधील शब्द त्या गटामध्ये बसत नाही तो पर्याय आपलं उत्तर आहे. वांगे, टोमॅटो आणि ढबू मिरची या काय आहेत? भाज्या आहेत. पाणी हा द्रव पदार्थ आहे, ती भाजी नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. COMMON कॉमन या शब्दातील किती अक्षरे पुन्हा पुन्हा आली आहेत? तर बघा इथे तुम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दामधील किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली आहेत. तर काय करायचं? जे अक्षर आहेत ते किती वेळा आलेले आहेत ते बघायचं. सी किती वेळा आलेला आहे? सी एकदाच आलेला आहे. सी एकदाच आलेला आहे. त्यानंतर ओ बघा इथे एकदा आलेला आहे, इथे एकदा आलेला आहे म्हणजे ओ 2 वेळा आलेला आहे. यम इथे एकदा आहे, इथे एकदा आहे. यम पण 2 वेळा आलेला आहे आणि यन
एकदाच आलेला आहे, एन एकदाच आलेला आहे. म्हणजे सी आणि एन एकदाच आलेला आहेत. ओ आणि एम पुन्हा पुन्हा आलेले आहेत. म्हणजे किती अक्षर आहेत ती? O1 आणि M1 दोन अक्षरे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. दोन कुठल्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. इथे तुम्हाला प्रश्न आकृती दिली जाते आणि खाली 4 पर्याय दिलेले जातात. या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती या 4 पर्यायापैकी आपल्याला शोधायची असते. मग बघा, ही प्रश्न आकृती आहे. या 4 पर्यायापैकी कोणत्या आकृती याला तंतोतंत जुळते? 4 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये डी आहे, दुसऱ्या भागामध्ये त्रिकोण आहे, तिसरा भाग रेखांकित केलेला आहे आणि चौथ्या भागामध्ये 4 लिहिलेला आहे. असं असणारी कोणती आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक 2ची आकृती. ती तंतोतंत जुळणारी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला रंगवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. किती महिन्यांचे मिळून 2 वर्ष होतील? किती महिन्यांचे मिळून 2 वर्षे होतील? तर बघा, एका वर्षामध्ये किती महिने असतात? तर ते असतात 12. आणि 2 वर्ष म्हटलेत म्हणजे 12 अधिक 12. बघा, 12 अधिक 12. मग आता किती महिन्यांची मिळून 2 वर्षे होतील? तर 12 महिने एका वर्षामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये 12 महिने. त्यांची बेरीज करायची. 2 अधिक 2 4, 1 अधिक 1 2. किती? 24 महिन्यांचे मिळून 2 वर्ष होतील. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. कुत्र्याचे घर कोष्टी प्रश्नचिन्ह. कुत्रा हा कुत्र्याच्या घरामध्ये राहतो, जे मानवाने तयार केलेले असते. आणि कोष्टी हे स्वतः आपलं जाळे विणते आणि त्या जाळ्यामध्ये ते राहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृती कोणती? आता इथे आकृतींचा एक संबंध आहे. म्हणजे पुढील आकृती एक होते आणि ती प्रश्नचिन्हात जागी कोणती आकृती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. इथे बघा, पहिली आकृती, त्यानंतर दुसरी आकृती. इथे 1 होतं, इथं 2 झालेलं आहे, परत इकडे 3 झालेलं आहे. म्हणजे ह्या आकृतीत एक एक बाजू वाढत चाललेलं आहे. इथे 1 होती, इथे 2 झाले, इथे 3 झाले. म्हणजे इथे घेताना काय होणार आहे? 4 याचे येणार आहे. मग असं असणारी आकृती कोणत्या आहे 4 पर्यायापैकी? बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 4 तसे दिसत आहेत, पण मधला भाग रेखांकित केलाय का, रंगवलाय का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. RADHANAGARI राधानगरी या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? शेवटून विचारले म्हणजे ह्या बाजूकडून चौथे अक्षर 1 2 3 4. चौथे अक्षर कोणतं आहे? तर ते आहे जी. कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारी संख्या कोणती? 36 63 45 17. 36 63 45 17. तर बघा, जी काही संख्या दिलेली आहे आपल्या पर्यायामध्ये, त्या जर संख्यांची बेरीज केली तर किती येते? बघा, 3 अधिक 6 9 येतं, 6 अधिक 3 9 येते, 4 अधिक 5 9 येते. पण 1 अधिक 7 केलं तर काय येणार आहे? 8. म्हणजे बाकी तिन्ही पर्यायामधील संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज केली तर उत्तर 9 येते. पण 17 या संख्येतील दोन्ही संख्यांची बेरीज केली तर उत्तर 8 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 93 90 87 84 प्रश्नचिन्ह. 93 मधून जर 3 वजा केले तर 90 येतं. 90 मधून 3 वजा केलं तर 87. 87 मधून 3 वजा केलं तर 84. मग 84 मधून 3 वजा केलं, 84 मधून 3 वजा केलं तर किती येतं? बघा, 4तून 3 गेलं, 1 राहिलं, 8 8 किती येणार? 81. मग कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. आता बघा, 56 दिवस म्हणजे किती आठवडे? 56 दिवस म्हणजे किती आठवडे? 1 7 9 8. तर बघा, एका आठवड्यामध्ये दिवस किती असतात? 7. एका आठवड्यामध्ये दिवस 7 असतात. मग
56 येऊपर्यंत 7चा पाढा मोजायचा. 56 येऊपर्यंत 7चा पाढा मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 8 56 म्हणजे 56 दिवस म्हणजे 8 आठवडे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 63वा. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. म्हणजे ही जी आकृती आहे त्या आकृतीशी 4 पर्यायापैकी कोणती आकृती तंतोतंत जुळते? तर बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये गफलत होऊ शकते. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये गफलत होऊ शकते. पण लक्षात ठेवा इथे किती भाग आहेत? 1 2 3 आणि इथं किती आहेत? 1 आणि 2च रेषा आहेत. बरोबर. आणि इथे बघा 1 2 3. बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. आता गटात न बसणारे कोण? पौष, श्रावण, कार्तिक, फाल्गुन. पौष, श्रावण, कार्तिक आणि फाल्गुन. आता इथे बघा हे जे 4 पर्याय दिलेले आहेत ते सगळे काय आहेत? मराठी महिने आहेत. मग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की मराठी महिने किती आहेत. तर मराठी महिने 12 आहेत, इंग्रजी महिने पण 12 आहेत. आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये एकूण किती दिवस आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तर पौष या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30. श्रावण या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. कार्तिक या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30. आणि फाल्गुन या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30. म्हणजे पौष, कार्तिक आणि फाल्गुन या तिन्ही महिन्यामध्ये 30 दिवस असतात. त्यामुळे त्यांचा एक गट झाला. आणि श्रावण या महिन्यामध्ये 31 दिवस असतात. त्यामुळे ते गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? या 4 पर्यायापैकी कोणती आकृती या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता इथे बघा एक आकृती दिली चांदण्यासारखी आहे. त्यानंतर पुढे एक आहे आणि इथं काय येईल ते विचारलेलं आहे. आता इथे किती आहेत त्यांची संख्या मोजूया. आकृती किती दिलेत त्यांची संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7. इथे किती आहेत? 7 आहेत. पुढच्या याच्यामध्ये किती आहेत बघा. 1 2 3 4 5 5 आहेत. म्हणजे 7 नंतर किती आहेत? 5 आहेत. म्हणजे 7 मधून इथे किती घालवलेले आहेत? 2 आणि राहिलेत किती? 5. आता 5 मधून किती घालवायला लागतील? 3. मग 3 आकृती असणारे पर्याय कोणता आहे बघा. पर्याय 2 आहे आणि 3 आहे. पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की ही पहिली आकृती नंतर दुसरी आकृती कशी आली ते लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच आपल्याला 2 किंवा 3 यापैकी पर्याय शोधायचा आहे. बघा पहिल्या आकृतीपासून जेव्हा दुसरी आकृती तयार केली तेव्हा ही आकृती आणि ही आकृती काढून टाकली आणि ही राहिलेले जे 5 आकृत्या आहेत ती इथं दाखवलेल्या आहेत. त्यामुळे डाव्या बाजूच्या ज्या 2 आकृत्या आहेत त्या घालवलेल्या आहेत. मग इतर पण करताना प्रश्नचिन्हात जागी येताना या 5 मधील ह्या डाव्या बाजूच्या 2 आकृत्या घालवायच्या आहेत. म्हणजे राहिलेली ह्या 3 आकृत्या असणारी पर्याय कोणता आहे बघायचा. तर याच्यासाठी कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न काय आहे बघा. दिलेल्या अक्षरमालिकेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? मधल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? दिलेली अक्षरमालिका म्हणजे कोणती? जी आपण पहिल्यांदा पाहिली ती. बघा त्या अक्षरमालिकेवर प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न विचारताना काय विचारलेला आहे? मधल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? डावीकडील म्हणजे काय? डाव्या हाताच्या मागे जायचं. डावीकडून म्हटलं तर डाव्या हाताकडून पुढे यायचं. उजवीकडून म्हटलं तर उजव्या हाताकडून पुढे यायचं आणि उजवीकडील म्हटलं तर उजव्या हाताच्या मागे जायचं. आता मधल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर विचारलेलं आहे. पहिला मधला अक्षर कोण आहे ते पाहूया आणि त्यानंतर डावीकडील तिसरे अक्षर शोधूया आणि 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपण पाहूया. आता ही बघा अक्षरमालिका आहे. त्या अक्षरमालिकेतील मधले अक्षर कोणतं आहे बघा. इकडे 3 आहेत, इकडे 3 आहेत. हे 3 गेले, हे 3 गेले, हे 3 गेले, हे 3 गेले. बरोबर. आता हे राहिले मधलेच 3. त्यातील हा गेला आणि हा गेला. म्हणजे मधला अक्षर कोणता आहे? यच. आणि यच या अक्षराच्या डावीकडील म्हणजे डाव्या हाताच्या मागे जायचं तिसरं अक्षर विचारलं. 1 2 3 तिसरं अक्षर कोणतं येईल? तर ते येईल ई. मग ते ई
कोणत्या पर्यायात आहेत ते बघायचं. बघा, मधलं अक्षर कसं शोधलं आपण? इकडचे 3 घालवले, परत उजवीकडचे 3 घालवले, डावीकडचे 3 गेले, उजवीकडचे 3 गेले. आता राहिले मधले 3, डावीकडचा 1 गेला, उजवीकडचा 1 गेला, मधला राहिला एच. एच हे मधलं अक्षर आलं, त्याच्यातील डावीकडील तिसरे अक्षर म्हणजे डाव्या हाताच्या मागे जायचं. 1 2 3 कोणतं आलं? ई. मग ई कोणत्या पर्यायात आहेत ते पाहूया. बघा, ई कोणत्या पर्यायात आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? ऑक्सिजन, वायू, पेन्सिल, प्रश्नचिन्ह. ऑक्सिजन हा वायू रूपात असतं आणि पेन्सिल ही द्रव, वायू, स्थायू यापैकी नाही, त्यापैकी स्थायू ह्या रूपात असते. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढील संख्या कोणती? 18, 26, 34, 42, 50, 58. बघा, 18 अधिक 8 26, 26 अधिक 8 34, 34 अधिक 8 42, 42 अधिक 8 50, 50 अधिक 8 58 आणि 58 अधिक 8 करायचं आहे. जी संख्या येईल ती प्रश्नचिन्हाच्या जागी 4 पर्यायापैकी. आता 58 अधिक 8, 8 अधिक 8 16, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 58 अधिक 8 किती? 66. मग 66 कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, जर आज शुक्रवार असेल तर परवा कोणता वार असेल? जर आज शुक्रवार असेल तर परवा कोणता वार असेल? बघा, आज शुक्रवार आहे. आज काय आहे? शुक्रवार आहे. मग उद्या कोणता वार येईल? शुक्रवार नंतर कोणता वार येतो? तर तो येतो शनिवार. शुक्रवार नंतर कोणता वार येतो? शनिवार. मग परवा कोणता वार येईल? शनिवार नंतर कोणता वार येतो? रविवार. म्हणजे आज जर शुक्रवार असेल तर परवा कोणता वार असेल? रविवार. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आठवड्याचे वार किती आहेत? 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग आज जर शुक्रवार असेल तर परवा रविवार असणार. पुढचं बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? इथे आकृती 1 आहे, त्यानंतर दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि त्यानंतर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या आकृती येईल ते विचारलेलं आहे. बघा, पहिल्या आकृतीपासून जेव्हा दुसरी आकृती तयार होईल त्यावेळी ही जी बाजू आहे ती काढून टाकलेली आहे आणि ही जी तिरपी रेषा आहे ती काढून टाकलेली आहे. जेव्हा तिसरी आकृती येईल त्यावेळी घड्याळाच्या दिशेने ही खालचा जो अर्धगोल आहे तो काढून टाकलेला आहे आणि ही जी तिरपी रेषा आहे ती काढून टाकलेली आहे. मग आता पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा, असं चौकोन येणार. आता हा जो अर्धगोल आहे तो काढून टाकणार म्हणजे राहणार फक्त हा वरचा गोल आणि ही जी रेषा आहे ती काढून टाकायला लागणार कारण घड्याळाच्या दिशेने येतोय. पहिला ही काढली, त्यानंतर ही काढली, आता ही काढायला लागणार. मग ही काढली तर अशी येणार आकृती. मग अशा आकृती असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, इथे अंकमालिकेत दिलेले आहे. त्या अंकमालिकेतील 7व्या व 10व्या अंकाची बेरीज किती? इथे डावीकडून किंवा उजवीकडून म्हटलेलं आहे का? नाही. जेव्हा असं काही म्हटलेलं नसेल तर त्यावेळी डावीकडून सुरुवात करायची. मग डावीकडून प्रत्येक अंकाला त्याच्या स्थानानुसार अंक देऊया. पहिल्या स्थानी 9, दुसऱ्या स्थानी 7, तिसऱ्या स्थानी 6, चौथ्या स्थानी 4, पाचव्या स्थानी 3, 6व्या स्थानी 8, 7व्या स्थानी 9, 8व्या स्थानी 5, 9व्या स्थानी 2 आणि 10व्या स्थानी 7. आता 10पर्यंतच थांबायचं कारण का 7 आणि 10व्या स्थानावरच्या अंकाची बेरीज विचारली. 7व्या स्थानी कोण आहे? तर ते आहे 9 आणि 10व्या स्थानी कोणतं आहे? 7. बरोबर. 7 अधिक 9, 7 अधिक 9 किती होतात? तर ते होतात 16. 7च्या पुढे किंवा 9च्या पुढे 7 बोटं मोजायची. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा बघा, FOUNDATION या शब्दात किती अक्षरे वापरलेली आहेत? म्हणजे किती अक्षरे आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. मग काय करूया? अंक लिहायला चालू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
एकूण किती अक्षर आहेत? 10. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारे कोण? 404, 333, 666, 111. पर्याय 2, 3 आणि 4 मध्ये प्रत्येक अंक 3 वेळा लिहिलेला आहे, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये तसा आहे का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा गटामध्ये बसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. भारतीय सौर वर्षामधील 10वा महिना कोणता? तर बघा, भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. मग मराठी महिने सुरुवात कुठून होते? तर चैत्र या महिन्यापासून. पहिला येणार चैत्र, दुसरा वैशाख, तिसरा ज्येष्ठ, चौथा आषाढ, पाचवा श्रावण, सहावा भाद्रपद, सातवा अश्विन, आठवा कार्तिक, नववा मार्गशीर्ष आणि 10वा महिना येतो तो पौष. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता बघा, दिलेल्या आकृतीला जुळणारी आकृती शोधा. बुद्धिमत्ता या विषयामधील शेवटचा प्रश्न 25वा म्हणजेच 75वा प्रश्न. दिलेल्या आकृतीला जुळणारी आकृती शोधा. ही प्रश्न आकृती दिलेली आहे. त्या प्रश्न आकृतीसाठी या 4 पर्यायापैकी कोणती आकृती जुळते ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 4 याच्यामध्ये गफलत होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवायचं की ह्या आकृतीशी जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावं लागेल. आपण विज्ञान या विषयामधील 25 प्रश्न पाहिले. आता सायन्स या विषयामधील 25 प्रश्न पाहूया. आपण इयत्ता पहिलीची जी 2023ची BDS परीक्षा झाली त्यामधील प्रश्न आपण सोडवत आहोत. सायन्समधील पहिला प्रश्न हा 76वा प्रश्न असतो. बघा काय विचारले. सर्कसमध्ये गमती जमती करणारी व्यक्ती कोण? नर्तक, डॉक्टर, विदूषक, वेटर. नर्तक हा डान्स करतो किंवा नर्तक हा वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतो. डॉक्टर हा आपण आजारी असल्यानंतर त्याच्याकडे जाऊन तपासणी करतो. वेटर हा हॉटेलमध्ये आपल्याला पाहिजे त्या वस्तू आणून देतो. आणि विदूषक हा सर्कसमध्ये गमती जमती करणारी व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न बघा. एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण त्याला काय म्हणावे? जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण त्याचे आभार मानावेत. आभारी आहे असं म्हणावे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अवयव श्वसन क्रियेसाठी मदत करतो? मानवी शरीरामधील फुफ्फुस हा अवयव श्वसन क्रियेसाठी मदत करतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. जिन्याच्या पायऱ्यावरून पळणे सुरक्षित आहे का? आपण स्वतःबद्दल काही याच्यामध्ये पाहत असताना काही गोष्टी करू नये हे पाहिलं होतं. त्याच्यामधील जिन्याच्या पायऱ्यावरून पळणे आपल्यासाठी सुरक्षित नाही. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाला वाढीसाठी अन्नाची गरज असते? फक्त आणि फक्त सजीव हे वाढतात. त्यांची वाढण्याची क्षमता असते आणि ते वाढ होण्यासाठी त्यांना अन्नाची गरज असते. त्यामुळे खालीलपैकी सजीवांना अन्नाची गरज असते. निर्जीव वस्तू, टेबल, 4 चाकी गाडी ह्या सर्वांना अन्नाची गरज नसते. त्यांची वाढ ही होत नाही. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या वनस्पतीचे मूळ अन्न म्हणून वापरतात? वनस्पतीचे वेगवेगळे अवयव आहेत. त्यापैकी हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधील कुठलं मूळ आहे जे अन्न म्हणून वापरतात? वांगे, गाजर, टोमॅटो, भेंडी. तर गाजर हे मूळ जे आहे ते अन्न म्हणून वापरतात. पुढचा प्रश्न बघा. भाजीवाला ही व्यक्ती काय विकते? आता इथे बघा, भाजीवाला म्हणजे भाजीचा उल्लेख आहे, म्हणजे ती काय विकणार आहे? वेगवेगळ्या प्रकारचे भाजी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचं बघा. खालीपैकी कोण श्वसन करत नाही? तर निर्जीव वस्तूंची वाढ होत नाही आणि त्यांना श्वसनाचीही गरज नसते. मग 4 पर्यायापैकी निर्जीव वस्तू कोण आहे? तर ते आहे पुस्तक. त्यामुळे तिसरा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. मांजर, सिंह, आंब्याचे झाड हे सजीव आहेत. त्यांना श्वसनाची गरज असते किंवा ते श्वसन करतात. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती सवय चांगली सवय नाही? जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुणे ही चांगली सवय आहे. अन्न व्यवस्थित चावून खाणे ही चांगली सवय आहे. शिळे अन्न न खाणे ही चांगली सवय आहे. आणि जेवताना बोलत जेवणे ही चांगली सवय नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावं लागेल.
पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्राण्यांपैकी कोणता प्राणी उभयचर प्राणी आहे? उभयचर प्राणी म्हणजे काय? जे प्राणी जमिनीवर व पाण्यात राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. मासा हा जलचर प्राणी आहे, तो फक्त पाण्यात राहतो. चिमणी भूचर प्राणी आहे, जमिनीवर राहते किंवा झाडावर राहते. कोंबडी हा भूचर प्राणी आहे आणि बेडूक हा उभयचर प्राणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आजी आजोबा काका काकी चुलत भावंडे एकत्र राहतात तेव्हा ते टिंबटिंब होते. छोटे कुटुंब, विभक्त कुटुंब, मोठे कुटुंब, संयुक्त कुटुंब. बघा, जेव्हा आजी आजोबा काका काकी चुलत भावंडे हे जेव्हा एकत्र राहतात त्यांना एकत्र कुटुंब किंवा संयुक्त कुटुंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायांपैकी कोणता प्राणी वनस्पती व मांस भक्षण यांचा अन्न म्हणून वापर करतो? कावळा, गाय, सिंह, शेळी. बघा, खालीलपैकी कोणता प्राणी वनस्पती व मांस भक्षण यांचा अन्न म्हणून वापर करतो? गाय फक्त वनस्पती खाते, सिंह फक्त मांस खातो, शेळी फक्त वनस्पती खाते आणि कावळा हा वनस्पती आणि मांस हा दोन्हीचं भक्षण करतात. त्यामुळे कावळा हा पर्याय योग्य आहे. त्याला मिश्राहारी म्हणतात. जे प्राणी वनस्पती आणि मांस खातात त्यांना मिश्राहारी म्हणतात. पर्यायापैकी कावळा याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय असते? आयोडीन, डेटॉल, काही औषधे, चिकटपट्टी व कापूस. सर्व पर्याय बरोबर. प्रथमोपचार या पेटीमध्ये आयोडीन, डेटॉल असते, काही औषधे असतात, चिकटपट्टी व कापूस असतो. त्यामुळे सर्व पर्याय बरोबर. चौथा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण आपले संरक्षण उष्णता, थंडी, वारा आणि पाऊस यांच्यापासून करते? झाडे, कपडे, नदी, पाणी. तर बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण उष्णतेमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये, पाऊस म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कपडे हे याचं उत्तर आहे. पुढचा बघा, झाडाचा सर्वात जास्त आकर्षक भाग कोणता? झाडाचा फूल हा आकर्षक भाग आहे जे कीटकांना आकर्षित करतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. कोणता प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो? चित्ता, मांजर, गाय, वाघ. तर चित्ता हा जो प्राणी आहे तो इतर प्राण्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो. दिलेल्या पर्यायापैकी मांजर, गाय आणि वाघ याच्यामधील चित्ता हा जो प्राणी आहे तो जास्त वेगाने धावतो. पर्याय क्रमांक 1 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, आपण आपले दात केव्हा घासावे? सकाळी उठल्याबरोबर, झोपण्यापूर्वी, सांगता येत नाही. पर्याय 1 व 2 बरोबर. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि जेव्हा रात्री झोपायला जातो त्याच्या आधी म्हणजे झोपण्यापूर्वी या 2 वेळी आपण दात घासावे. त्यामुळे पर्याय चौथा पर्याय 1 व 2 बरोबर हा आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, आपण समुद्र किंवा महासागर यांच्यामधील पाणी का पिण्यासाठी वापरू शकत नाही? बघा, समुद्र आणि महासागर याच्यामध्ये भरपूर पाणी असते पण ते पाणी आपण पिण्यासाठी वापरत नाही कारण का त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. म्हणजे ते पाणी पिण्यास अयोग्य असते कारण का त्याच्यामध्ये ते खारट पाणी असते. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारे कोण? गहू, ज्वारी, वाटाणा, भात. बघा, गहू, ज्वारी, वाटाणा आणि भात. गहू, ज्वारी आणि भात ही अन्नधान्य आहेत आणि वाटाणा कडधान्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, शरीराचा कोणता भाग बारीक हाडांच्या सापळ्याने बनलेला आहे? छाती, मान, उदर, डोके. तर छाती हा जो भाग आहे शरीराचा तो बारीक हाडांच्या सापळ्याने बनलेला आहे. त्याला आपण बरगड्या असे सुद्धा म्हणतो. कोणता प्राणी पागेमध्ये राहतो? तर मानवाने तयार केले जे तबेला आहे त्याला पागे असे म्हणतात. त्या पागेमध्ये घोडा हा प्राणी राहतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आपण पाठवलेले पत्र देणे व घेण्याचे काम करणारी व्यक्ती कोण? तर ती आहे पोस्टमन, जे आपण पाठवलेले पत्र देणे व घेण्याचं काम करते. पर्याय क्रमांक 2 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणत्या वस्तूबरोबर आपण खेळू नये? फुटबॉल, बाहुली, विद्युत उपकरणे, कॅरम बोर्ड. तर आपण विद्युत उपकरणे, ज्याच्यामुळे आपल्याला विजेचा धक्का किंवा शॉक लागण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या वस्तूंबरोबर आपण खेळू नये. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणता वायू ज्वलनासाठी मदत करतो? हवेमध्ये असणारा ऑक्सिजन हा जो वायू आहे तो वायू ज्वलनासाठी मदत करतो. आता शेवटचा प्रश्न बघा. लोकरीचे कपडे कशापासून बनवले जातात? लोकरीचे कपडे हे लोकर याच्यापासून बनवले जातात, जे थंडीमध्ये आपल्याला थंड वाऱ्यापासून संरक्षण करतात. हिवाळ्यामध्ये आपण लोकरीचे कपडे वापरतो थंडी लागू नये म्हणून, आणि ते लोकरीचे कपडे लोकरपासून तयार करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता आणि सायन्स या विषयावरील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. गणित या विषयामधील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा आणि मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रारंभ करा. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.